सर्व उपस्थित अधिकारी कर्मचारी आणि बंधू तर सर्वात महत्त्वाचा विषय जो आहे तुमच्या घरकुलासाठी जमिनीचे पट्टे त्याच्यात सुरुवात करूया की शासन निर्णय आहे मागच्या वर्षी पण निघाला 2017-18 पण होता की सर्वात आधी तर मला वाटतं की ठाकरेताईचं जोरदार टाळ्या वाजून आपण अभिनंदन केलं पाहिजे की ज्या जागेवर तुमचे घरं आहेत ती त्यांची पूर्वजांनी दिलेली जमीन आहे आणि मला माहीत पडलं की त्यांनी स्वतः जिल्हाधिकारी सरांची मीटिंग घेऊन ती जागा त्यांना परत नको, ज्यांचे घर आहे त्यांचे घर कायम करावे अशी त्यांनी विनंती केली. आता त्यांची जबाबदारी तर संपली, आता प्रशासनाची आणि आपले जे राजकीय आहेत नगर परिषदेचे जे अध्यक्ष आहेत त्यांची जबाबदारी आहे. सर्वात प्रथम आपले जे मुख्याधिकारी आहेत कोण आहे? मुख्याधिकारी साहेब जो आपला परिपत्रक आहे शासन निर्णय त्याच्या प्रदत्त समितीचे अध्यक्ष SDO असतात. ठीक आहे, आता तुमचं काम एवढंच आहे, जेवढे लोक आहेत आपल्याकडे अतिक्रमणाचं जे काही पुरावा असेल जुना पुरावा 2001च्या अगोदरचे पुरावे असतील तर तुम्हाला विनामूल्य त्या जागेला पट्टा मिळेल. हे आपले जे पुरावे आहेत ते आपल्याला शोधून काढायचे. ठीक आहे, तुमची टॅक्स कलेक्टर असतील त्यांची टीम या गावात जायचं आहे. 2001चं जे तो परिपत्रक माहिती आहे तुम्हाला सर्वांसाठी गरजेचा, त्याच्यानुसार सर्वांची कागदपत्रे जमा करायची आहे. ठीक आहे, मला त्यांनी गावठाण विस्तारासाठी जमीन आहे, दुसऱ्यासाठी काही सातबारा पाहिला आपण आता. त्याच्यासाठी कलेक्टर साहेबांकडे सुद्धा पाठवायची गरज नाही, SDO लेवलवरच ती आदेश करता येते. ठीक आहे, त्याच्यासाठी आपल्याला एक ग्रामसभेचा ठराव लागेल, ग्रामसभेचा म्हणजे नगरपंचायतचा ठराव लागेल, तो ठराव घ्यायचा आहे. आणि 2001च्या आधीचे तुमच्या नगरपंचायत जोड पुरावे असतील किंवा अगोदरची ग्रामपंचायत असतील ते पुरावे असतील, टॅक्सचे रजिस्टर असतील, अतिक्रमणाचे रजिस्टर असतील, नोंदीचे रजिस्टर आपल्याला घ्यायचे आहे. आणि नगराध्यक्ष नगरपालिकेने ते प्रमाणित करून दिले तर मग SDO ते ऑर्डर करतात. ठीक आहे, हे आपल्याला कारवाई करायची आहे. पुढच्या आठवड्यात त्यांच्याकडे तुम्ही पाठवा, तुमच्या नगरपंचायतचे लोक पाठवा, त्यांचे जे पुरावे ते घ्या, तुमच्या स्वतःच्या ऑफिसचे रजिस्टर तपासा आणि यांच्या नावाच्या ज्या नोंदी आहेत किंवा जुने इलेक्शन जे आपले 2001च्या आधीची यादी असते, आपण 2006ची यादी आता शोधली पण होती, ते सर्व शोधा आणि ते असेल ते SDO समितीने आदेश करायचे. तुम्ही पुढच्या महिन्यात येईल तर पूर्ण आपली कारवाई झाली पाहिजे. याला कलेक्टर ऑफिस आपण पाठवायची नाही. आणि हे जर आपले पट्टे पुढच्या महिन्यात जर झाले तर आपण मार्च एंडिंग पर्यंत पट्टे होतील. त्याच्यानंतर नगराध्यक्ष साहेबांची भूमिका की त्यांना घरकुल मंजूर करून द्यायचं आहे, जे आपल्याला 2,40,000 काय मिळतं हे आपल्याला कारवाई करायची. पुढच्या 1 महिन्यात तुम्ही पुढच्या आठवड्यापासून सुरू करा. कोणकोणते पुरावे आहेत तो GR पाहिजे मी परत पाठवतो तुम्हाला, पण हे आपल्या लेवलवर होते. इथे आपले बीडच्या जे SDO मॅडम आहेत त्याचे नेतृत्व आहेत ना, त्यांच्याकडे जे प्रस्ताव आहे ठीक आहे. त्याच्यात फार काही मोठं कारण महत्वाचं म्हणजे तुमची गायरान जमीन नाही, दुसरी गोष्ट त्याच्यात गावठाण विस्तार दिलेला आहे, त्याच्यामुळे फारच सोपं काम आहे. फक्त तुमचे कागदपत्र द्यायचे, SDO मॅडमने तपासायचे आणि तुम्ही ठराव जसा घ्याल आणि तुमच्या ऑफिसचे जे पुरावे जोडाल त्यांना ते मिळतील आणि विनामूल्य सुद्धा मिळतील. ठीक आहे, आपण असं ट्रेन करूया की 31 मार्च पर्यंत आपलं काहीतरी ज्याचे पुरावे असतील असे 50% लोकांनी तरी विनामूल्य ते होऊन जाईल. मग लागायचं आणखी काय काय कागदपत्र लागते आपण पुढच्या टप्प्यात घेऊया. ठीक आहे, ज्याच्याकडे पुरावे त्यांनी सादर करा, तुमची पण टीम पाठवा. तर आपण 31 मार्च पर्यंत हा विषय 50% तरी संपूया. आणि पुढचा विषय आहे की आता भरपूरचे लोक जे इथे बसलेले आहेत, आता हा दादा फार ऍक्टिव्ह आहे, त्याची एक संख्या करायला पाहिजे. हो, हा तुमचा मराठी तुमच्या समाजाचा आहे आणि तुमचे सर्व आता बघ हे जे आपण सांगितलं की आपल्याला पट्टे वाटप करायचे आहे, तुला सर्व अर्जुन कोण अर्जुन कोणी सांगितलं आहे तसं कागदपत्र आपल्याला जमा करायचे. येस, आता माझी आता मागच्या महिन्यातच निवडणुकीसाठी जालन्याला ड्युटी लागली होती. तर इथून बीड मधून जेवढी ट्रक भरून जात होते स्क्रॅपचे ट्रक ते सर्व कुठे जातात? जालन्याला जातात, आहे ना.
आपल्यातले बहुतेक लोक स्क्रॅप गोळा करायचं काम करतो ना आपण. मग हे जालन्याला कारखाना आहे, तुमच्यासारखे काही तरुण तंत्रज्ञ आहेत, त्यांनी तसं आपला कारखाना इथे छोटासा कारखाना तयार करायला काय हरकत आहे? पुढाकार घेतला पाहिजे, आहे ना. पुष्पा पिक्चर पाहिला का? कोण मला पुष्पा पिक्चर झुकेगा नाही साला. हा, पुष्पामध्ये तो लाकूड गोळाचं काम करता करता, आहे ना, तसं आपल्याला स्क्रॅप गोळा करता करता आपण जालन्याला पाठवतो. त्याच्यापेक्षा बीडमध्येच कसा एखादी कारखाना तयार करता येईल आणि ह्या सर्व आपल्या बांधवांना रोजगार देता येईल, या अनुषंगाने कारवाई करणं गरजेचं आहे. आणि हे सर्व मंचावर बसलेले लोक तुमच्या सहकार्यासाठीच आहेत. ठीक आहे, सुरुवात करणं गरजेचं आहे. सुरुवातीला लागेल 1 वर्ष 2 वर्ष, पण आपण दुसऱ्याला कशाला श्रीमंत करायचं? ते जालन्याचे लोक जे आहेत तुमचा माल घेतात, तुमच्याकडून 50 रुपयाला घेतात तर 500 रुपयाला पुढे प्रोसेस करतात. तर आपल्या काय होऊ शकेल, आपल्या लोकांना एवढ्या लोकांना रोजगार मिळेल. ठीक आहे, असं काहीतरी 5 सर्व ऍक्टिव्ह आहे, 5-6 जणांचा ग्रुप बनवा आणि काय करता येईल त्या अनुषंगाने विचार करा. जर जिल्हा उद्योग केंद्र असेल किंवा काही असेल, तिथे जिथे जिथे आपल्याला सहकार्य करता येईल ते आपण करूया. आणि पुढचा मुद्दा आहे की आपण जेवढे काही जेवढे काही बसलेले आहेत, मग लहान मुलं असतील, मोठे म्हातारे असतील, सर्वांचे जे आधार कार्ड आहे, आधार कार्ड असणं गरजेचं आहे. आधार कार्ड आपण काहीच करू शकत नाही. जे 18 वर्षाच्या वरती असतील त्यांचे रेशन कार्ड असणं गरजेचं आहे. आता आपली मोहीम सुरूच आहे. जे काही असतील A to Z 100% लोकांचे जात प्रमाणपत्र काढून टाका. ठीक आहे, आणि जसं आता वारंवार सांगितलं की कोणतीही अतिरिक्त फीस कोणाला द्यायची गरज नाही आणि ज्याला देणंच होत नाही त्याचा भाग सुद्धा आपली समिती उचलते. त्याच्यामुळे 100% लोकांचे आधार कार्ड आणि जात प्रमाणपत्र हे बनवून घ्या. आणि जे 18 वर्षाच्या वरचे असतील त्याचं निवडणूक प्रमाणपत्र सुद्धा आपण बनवून घ्या. आणि मोहीममध्ये ज्यांचं राशन दुकानाचं कार्ड असेल ते सुद्धा बनवून घ्या. आणि राशन दुकानाचं कार्ड बनवल्यावर ह्या आपले जे विकास परिषद आहे त्यांच्या माध्यमातूनच मागच्या वर्षी एक शासनाने GR काढला. जनरली आपण राशन दुकानदाराकडे गेलो, तो म्हणतो की कोटा संपलेला आहे, आता नवीन ऍड करू शकत नाही, है ना. परंतु ह्या आपल्या विकास परिषदेच्या माध्यमातून शासनाने केलेला GR काढला मागच्या वर्षी. त्यात म्हटलं आहे कोटा जरी संपला असेल तरी भटक्या विमुक्त जमातीचा नवीनच कोटा तयार करा आणि त्यांना राशन कार्ड. त्याच्यामुळे आपली जबाबदारी आहे की सर्वांचं राशन कार्ड बनवून घेणं, त्या कोट्यामध्ये आपल्याला समाविष्ट करून घेणं. ठीक आहे, हे सगळ्या ज्या छोट्या छोट्या बाबी आहेत ते आपल्याला करणं गरजेचं आहे. आता आपण मागच्या वर्षी बघितलं की आपल्याकडे भरपूर पूर आला. तर एक गोष्ट सांगू इच्छितो की भरपूरशा ठिकाणी आमची यंत्रणा पण पोहोचली नव्हती. तर आपले गिरी साहेब त्यांनी मला एकदा फोन केला सकाळी 8 वाजता. ते माजलगावला होते, माजलगाव केज होते माजलगावला. त्या प्रशासकीय तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, त्यांना सुद्धा ती जागा माहित नव्हती. त्या जागेवर ते अगोदर पोहोचले. आणि आपल्या भटका समाजाचे जे लोक होते ते सर्वीकडून चारीकडून पाणीच पाणी, काही पर्यायच नाही, कोणाशी संपर्क नाही, तलाठीची ओळख नाही, ग्रामसेवकाची ओळख नाही, परंतु ते सर्वात आधी पोहोचले. आणि त्यांनी कॉल केला आणि कॉल केल्यावर तलाठी मंडळ अधिकाऱ्यांनी सुद्धा कधी ती जागा पाहिलीच नव्हती. त्यांनी ते गुगल लोकेशन पाठवलं, आपले कर्मचारी पोहोचले. खरं त्यांचं सुद्धा कौतुक आहे. डोळ्यात काढल्यावर आपण त्यांनी सुद्धा स्वागत केलं पाहिजे. तर आता हे जे मी सांगितलेल्या बाबी आहेत त्या सर्व आपल्या फायद्याच्या बाबी आहेत. ठीक आहे, आपले कागदपत्र व्यवस्थित ठेवा. आता सुद्धा जे प्रमाणपत्र वितरित करणार आहेत त्याचं सुद्धा लॅमिनेशन करून ठेवा. आणि आपले जे तालुक्याचे तुमचे समन्वयक आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की प्रत्येक गावाने एक फोल्डर तुमच्या कम्प्युटरमध्ये ठेवा आणि त्या कम्प्युटरमध्ये स्कॅन करून ठेवा. कारण यांच्याकडे व्यवस्थित राहतील नाही राहतील तर आपल्याकडे सुद्धा त्याची एक प्रत असली पाहिजे. त्या अनुषंगाने तुम्ही सुद्धा ठेवा. आणि तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी हा फायदा घ्या आणि थोडा मोठा विचार करा. आपण ते छोट्या छोट्या ह्याच्यात राहू नका. आणि ज्यांची मुलं शाळेत जात नसतील, शाळेत सुद्धा शिक्षण विनामूल्य आहे. 5 वर्षानंतर सर्व मुलं शाळेत गेलेच पाहिजे. ठीक आहे, फक्त जास्त मुलं हे करणं आणि त्यांना रोजगाराचं आपलं रोजगाराचं साधन म्हणून ते करू नका. किमान त्यांना 15 वर्षापर्यंत 10वी पर्यंत तरी शिक्षण सर्वांना द्या. त्यांना लिहिता वाचता आलं पाहिजे, थोडी समज आली पाहिजे. त्याच्यामुळे ज्यांची मुलं शाळेत जात नसतील त्यांना शाळेत टाका. शाळेतून विनामूल्य पुस्तक, पाटी, कपडे सर्वच मिळतं. ठीक आहे, तर ह्या विकास परिषद समितीचे आणि हे अनाथ बालक असतील, एकल माता पालक असतील यांचे सुद्धा बाल संगोपन योजना आहे. तर तालुक्याचे जे समीर पठाण आहे त्यांच्याकडे त्याचं कामकाज बघतात. तसे जे अनाथ असतील त्यांचे सुद्धा आपल्याला करायचं आहे.
आणि जे आपले वयोवृद्ध असतील, जे अनाथ असतील, अपंग असतील, त्याच्यासाठी सुद्धा शासनाची संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना आहे. आता मागच्या आठवड्यातच बीड तहसीलदार आणि एसडीओनी जे आपलं बेघर वस्तीचं त्या बाजारामध्ये त्यांचं मला वाटतं बेघर संस्था आहे, तिथे जवळपास 25-30 लोकांना ज्यांना कधी संजय गांधीचा लाभच मिळाला नव्हता त्यांना लाभ मिळून दिला. आता त्यांना महिन्याचे 1200 रुपये मिळणार आहे.